नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत होता ती महत्त्वाची अशी जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात मित्रांनो अगोदरच आलेली होती, परंतु याचे फॉर्म चालू झालेले नव्हते. त्याच्याविषयीचं नवीन परिपत्रक या ठिकाणी आजच 9 जानेवारी 2025ला म्हणजे काल त्यांनी काढलं आहे आणि आज वेबसाईटला प्रसिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण बघितलं प्रयोगशाळा परिचर, सिपाई, मदतनीस, क्षयकिरण परिचर, सिपाई रुग्णालय, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्षसेवक म्हणजे ऑड बाय अशी जी मित्रांनो आरोग्य विभागाअंतर्गत असतील किंवा वैद्यकीय विभागाची जी पदं असतात ती भरली जात आहेत, जी की मित्रांनो फक्त आणि फक्त 10वी पासवरती तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याची डिटेलमध्ये जाहिरात आलेली आहे आणि याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीचं मित्रांनो वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. त्याची तुम्ही वाट पाहत होता, त्याचं प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, हे वेळापत्रक पाहणार आहोत. आता मित्रांनो ही जी जाहिरात आहे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूरसाठी या ठिकाणी आलेली आहे. याच्या अगोदर मित्रांनो आपण जर बघितलं वर्धा, धुळे आणि या ठिकाणी मित्रांनो नागपूर GMC जी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची ही ग्रुप डी ची जाहिरात आलेली होती. त्यानंतर आता मित्रांनो ही तिसरी जाहिरात आलेली आहे. याच्यानंतरही अजून जाहिराती येणार आहेत. तर ही कोल्हापूरसाठी जी जाहिरात आली मित्रांनो त्याचं प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये गट ड वर्ग 4 ची पदं मित्रांनो सरळ सेवा कोट्यातील म्हणजे परमनंट पदं या ठिकाणी भरली जात आहेत. ग्रुप डी साठी मित्रांनो ही जाहिरात आहे. ग्रुप सी च्या जाहिराती अगोदरच येऊन गेलेल्या होत्या. ग्रुप डी साठी मित्रांनो जाहिरात यायला आता सुरुवात झालेली आहे. तर याचं वेळापत्रक आलंय मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी. त्याच्या अगोदर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. पात्रता पाहायला भेटणार आहे, वयोमर्यादा पाहायला भेटणार आहे, फीज किती असणार आहे, त्यासोबत अर्ज प्रक्रिया, त्यासोबत याची परीक्षा कशी होणार आहे, कुठली कंपनी परीक्षा घेणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर बघायचं वेळापत्रक सर्वात अगोदर तुम्हाला इथं पाहायला भेटेल. ऑनलाईन अर्ज तुमचे मित्रांनो 11 जानेवारी 2025 पासून आता सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तुमची 31 जानेवारी 2025 असणार आहे. याच्यासोबत मित्रांनो परीक्षा तुमची या ठिकाणी परीक्षेच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट देखील दिलं जाणार आहे. आता याच्यामध्येही त्यांनी म्हटलंय काही तांत्रिक अडचणी आल्या तर हे वेळापत्रक बदलू शकतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यासाठी लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये बघू शकता IBPS ऑनलाईनची लिंक आहे, म्हणजेच IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे. आणि याच्या अगोदरच्या ज्या 2 GMCच्या परीक्षा झाल्यात मित्रांनो त्याही IBPSने घेतलेल्या आहेत. त्याच्याही प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला अभ्यास या ठिकाणी सोपा जाणार आहे, कशा पद्धतीने पेपर आले होते ते पाहण्यासाठी. तर कोल्हापूरसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे. तुम्ही इतर जिल्ह्यामधून असाल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सेंटर्स तुम्हाला फॉर्म भरताना निवडता येणार आहेत. तर आता बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहूयात. त्याच्या अगोदर महत्त्वाची माहिती मित्रांनो, तुम्ही जर रेल्वे ग्रुप डी साठी तयारी करत असाल ज्यामध्ये 32,000 जागांची जाहिरात येणार आहे, ज्याच्यामध्ये 23 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. याच्यासाठी तुम्हाला मराठीमधून पुस्तक हवं असेल तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं असं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये 2021 ते 2024 मधील मित्रांनो मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव पुस्तक त्यांनी आणलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका संच दिला आहे, ज्यामध्ये रेल्वे भरती ग्रुप डी, NTPC, ALP नॉन टेक्निकल, RPF SI या पदाचे प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो आलेले सर्व प्रश्नपत्रिका ओरिजिनल मराठी भाषेमधले देण्यात आलेले आहेत. या पुस्तकामध्ये NTCPचे देखील जे ऑनलाईन पेपर झाले त्याचाही समावेश आहे. तर रेल्वे बोर्डद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये इतर स्पर्धा परीक्षा जी प्रश्नांची पुनरावृत्ती आहे ती रिपीट होताना दिसते मित्रांनो रेल्वेमध्ये मागील प्रश्नपत्रिकांमधील. तर आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या रेल्वेच्या भरती आहेत त्याच्यामध्ये देखील या पुस्तकाचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर मराठीमधून रेल्वेची जी परीक्षा होईल मित्रांनो तुमची, त्यासाठी तुम्हाला मराठी भाषेमधलं पुस्तक उपयोगी पडणार आहे. तर हे पुस्तक तुम्ही प्रत्येक बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. 2025 ची द्वितीय आवृत्ती याची प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा आता मित्रांनो जी जाहिरात आपली आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी GMC ग्रुप डी ची जी की IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो टोटल जर आपण बघितलं 102 जागा भरल्या जात आहेत.
तर मागच्या GMCमध्ये जसं की नागपूरला जास्त जागा होत्या, धुळेला कमी जागा होत्या, तर याच्यामध्येही कमी जागा आहेत, परंतु ग्रुप डीसाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कारण की याची पात्रता जर या ठिकाणी बघितली मित्रांनो, तर फक्त 10वी पास असणार आहे. प्रयोगशाळा परिचर हे जे पद आहे याच्यासाठी तुमचे SSC झालेलं आहे, 10वी झालं आहे, परंतु 10वीमध्ये विज्ञान विषय असणं गरजेचं आहे. म्हणजेच शक्यतो संपूर्ण पदं जी आहेत मित्रांनो 10वी पासवरती या ठिकाणी भरली जात आहेत. याच्यासाठी वयोमर्यादा तुमची 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे आणि मित्रांनो राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. प्रत्येक कॅटेगरीला अजून वयामध्ये या ठिकाणी सूट तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की मित्रांनो प्रत्येक याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षण आहे, त्यानुसार देखील वयामध्ये तुम्हाला सूट पाहायला भेटेल. जे मित्रांनो प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे थोड्या वेळापूर्वी जे वेबसाईटवरती, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलं आहे, तिथूनही मित्रांनो तुम्ही पाहू शकतात. आता बघा याच्यासाठी मित्रांनो तुमची परीक्षा कशी होईल. IBPS कंपनी परीक्षा घेईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो ही गट ड ची पदं असतात. याचा इंटरव्ह्यू होत नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते. 2 तास 120 मिनिटाचा म्हणजे पेपर तुमचा या ठिकाणी असतो. IBPS कंपनी पेपर घेते. याच्यामध्ये 5 ऑप्शन्स तुम्हाला असतात मित्रांनो. बाकी परीक्षांमध्ये 4च ऑप्शन असतात, परंतु इथे 5 असतात IBPSमध्ये. याच्यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितवरती प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुण अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 गुण तुम्हाला या ठिकाणी असतील. 4च टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. कॉम्प्युटर बेस तुम्हाला परीक्षा असेल. एका प्रश्नासाठी 2 गुण तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. 10वीच्या बेसवरती मित्रांनो तुमचा दर्जा असणार आहे. याच्यामध्ये त्याच्यासोबत मित्रांनो कॉम्प्युटर बेस परीक्षा होईल. 1 ते अंतिम सत्रात प्रश्नपत्रिका जी आहे मित्रांनो, एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा झाली तर याचं नॉर्मलायझेशन देखील केलं जाणार आहे. त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. काय काय या ठिकाणी डॉक्युमेंट लागतील तुम्हाला जाहिरातीमध्येच त्यांनी दिलेलं आहे. फॉर्म भरताना मित्रांनो IBPSचे फॉर्म जसे 11 तारखेला चालू होतील तसं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो दिली जाईल. आता बघा याच्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क किती असणार आहे. वर्ग 4 संवर्गातील सर्व पदांसाठी खुल्या प्रयोगाला मित्रांनो 1000 रुपये फीज असेल आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज असणार आहे. माजी सैनिकांना कुठलेही परीक्षा शुल्क त्यांनी आकारलेलं नाही, तर हे परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो, जी की GMC कोल्हापूर ग्रुप डी बद्दलची 11 तारखेपासून आता अर्ज चालू होत आहेत. ही जाहिरात ऑलरेडी मित्रांनो त्यांनी अगोदरच प्रसिद्ध केली होती. 11 ऑक्टोबर 2024ला त्याचे अर्ज चालू झालेले नव्हते काही कारणास्तव. तर पुन्हा एकदा याचे अर्ज आता चालू होत आहेत. याच्यामध्ये महत्त्वाची अशी पदं आहेत, जी पदं मित्रांनो काही पदं महाविद्यालयामध्ये भरली जात आहेत आणि काही पदं ज्या ठिकाणी महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी अटॅच जे मित्रांनो सर्वोपचार रुग्णालय असतं त्या ठिकाणी भरली जात आहेत. यांचा पगार मित्रांनो 15,000 ते 47,600 पर्यंत असेल, प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते वगैरे देखील तुम्हाला असणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाची जी अंतर्गत येणारी महाविद्यालय वेगळी आहेत, जसं की जिल्हा रुग्णालय वगैरे, त्या ठिकाणी न भरता सर्वोपचार रुग्णालय जी आहेत, जी की मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभाग आहे त्यांच्या अंतर्गत येतात, ज्याला आपण DMER असं म्हणतो. त्यांच्या अंतर्गत मित्रांनो ही पदभरती केली जात आहे. वर्ग 4 ची पदभरती मित्रांनो जी की सरळ सेवेने होते. आतापर्यंत आपण बघितलं असेल याच्या जाहिराती खूप दिवसानंतर प्रसिद्ध होत आहेत, तर त्यासाठी तुम्हाला नक्की या ठिकाणी याचा फायदा होणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल. याबद्दल तुमचे जे पण प्रश्न असतील ते नक्की विचारा. धन्यवाद.